नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच मजेशीर असा असणार आहे. कारण अद्वैत आणि कला एकमेकांना कसे सोडवतात, त्याचबरोबर अद्वैत हा परफेक्शनिस्ट स्वतःला म्हणत असतो आणि त्यामुळं तो कपाटातील तो हार चेक करतो. खरं तर लाईट ऑफ झाल्यानंतर कपाटातील तो हार चेक करण्याची काहीही गरज नव्हती. त्याला असं वाटतं की चोर घरात शिरले होते तर नक्कीच त्यांनी चोरी वगैरे केली असेल. त्यांनी फक्त लॉकर चेक करणं गरजेचं होतं, कारण त्या लॉकरला तर डिजिटल पासवर्ड होता. चोर तो पासवर्ड कधीच हॅक करू शकले नसते. तरीही अद्वैत तो हार चेक करतो आणि नेमका गोंधळ तिथेच होतो आणि नैना तो पासवर्ड बघते आणि नैना चोरी करून घेऊन जाते. मग आता जेव्हा कलाला ही गोष्ट कळणार आहे तेव्हा कला सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आणणार आहे. त्यावेळेस सरोजने जो स्टँड घेतलेला आहे त्यामुळं कलाची मात्र नाचक्की होणार आहे. तर इकडे नैना मात्र गोत्यात येणार आहे, कारण नैनाने अजूनपर्यंत त्या हाराची विल्हेवाट ही लावलेली नसते आणि त्याआधीच हे सगळं घडणार आहे. त्यामुळं नैनाची मात्र वाट लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अद्वैत कलाची बाजू कशा पद्धतीने घेतो, हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज करतो, हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता कला आणि अद्वैत यांना बांधलेलं असतं आणि त्यांना डान्स करायला सांगितला जात असतो. कला आणि अद्वैतला खूप त्रास होत असतो आणि जेव्हा ते दोघंजण नाचत असतात ते दोघंजण एकमेकांच्या एवढे जवळ असतात ना, त्यांच्या लक्षातही येत नाही की त्यांचे पाय एकमेकांवर पडत आहेत. आणि हे सगळं तर संगीताला करायचं असतं त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी. आणि संगीताच्या बोलण्यातनं कलाला वाटत असतं की नक्कीच ही माझी आईच असणार आहे, कारण आईशिवाय दुसरं कोणीच असं वागू शकत नाही. हे पण कलाला लक्षात आलेलं असतं. इकडे नैनाला मात्र वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन असतं. नैनाला काही करून तो जो हार आहे तो मिळवायचा असतो आणि ती राहुल झोपायची वाट पाहत असते. एकदा का राहुल झोपला की उठून तिला कलाच्या रूममध्ये जायचं असतं आणि तो हार ताब्यात घ्यायचा असतो. नैनाला खरं तरी माहीत नसतं की हार अद्वैतनं ठेवला आहे का कलाने ठेवलेला आहे. तिला फक्त एवढंच पडलेलं असतं की काही झालं तरी मला तो हार मिळवायचा आहे आणि सौरभचं तोंड बंद करायचं आहे. आणि इकडे कलाला जाणवत असतं की ही आई तर नाही आहे ना, म्हणजे हिच्या बोलण्यातून ही मगाशी अद्वैतराव म्हणाली, मला कले म्हणाली, नक्की कोण आहे ही, हा प्रश्न इकडे कलाला पडलेला असतो. आणि झंप्या आणि बंप्या म्हणून ते दोघंजण येत आलेले असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. त्याचवेळी संगीताने लावलेली मिशी निघत असते, त्याचबरोबर तिने जी चामखीळ लावलेली असते ती चामखीळ ही तिथून निघत असते. तेव्हा संगीता ती चामखीळ मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नैना आता तिथं आलेली असते आणि नैना म्हणत असते, हे काय चाललंय, म्हणजे हे चोर कोणते आहेत, नक्की काय होतं आहे. नैनाला कळतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, कशा पद्धतीने होत आहेत. अद्वैत कलाला मात्र खूपच त्रास होत असतो आणि अद्वैत कलाला टेन्शनही आलेलं असतं की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे, कारण वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नव्हत्या आणि या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नाही. नैना त्या सगळ्यांकडे पाहत असते आणि नैना म्हणते की ही बाई कोण आहे नक्की, म्हणजे हे काय आहे नक्की, हे चोर कोण आहेत, हा प्रश्न नैनाला पडलेला असतो. आणि नैनाचं लक्ष जातं आणि तिच्या लक्षात येतं, ती म्हणते, अरे ही तर माझी मम्मा आहे, बरोबर आहे, मम्माशिवाय असलं कोण काही करू शकणार नाही, याची खात्री तिला पटलेली असते. आणि त्याचमुळं तिने आता विचार करते आणि म्हणते की आता मला ह्यांचा सगळा गोंधळ चालू आहे ना, तोपर्यंतच लाईट ऑफ करायच्या आहेत आणि तो हार मला ताब्यात घ्यायचा आहे. हा सगळा प्लॅन नैनाने केलेला असतो. आणि मग झंप्याला ताण लागलेली असते, तो पाणी पिण्यासाठी जातो, तर तिथे असलेलं ग्लासातलं पाणी पितो आणि पुन्हा नाचो म्हणून त्यांचं सुरू झालेलं असतं. ते सगळेजण नाचत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. मजेशीररित्या ह्या सर्व गोष्टी चाललेल्या असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की नैनाने जाऊन मेन स्विच ऑफ केलेला असतो आणि लाईट गेलेली असते. नैनाला माहिती नसतं की या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे, परंतु नैनाने हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नैनाला हे सगळं करताना जराशीही लाज वाटत नाही की यामुळं कला गोत्यात येणार आहे. हे सगळं आपण काय करतोय या गोष्टीबद्दल तिला जराशीही काहीही पडलेलं नसतं. तिला फक्त एकच गोष्ट माहिती असते, ती म्हणजे तो हार मिळवायचा आहे. आणि इकडे आता झंप्या आणि बंप्या म्हणू लागतात की काही करून आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर आपण खूप मोठ्या संकटात अडकू शकतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र
इकडे पाहायला मिळतं की सगळेजण असे टेन्शन इथे अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात. कला म्हणत असते, चांदेकर आठवते का, ही गाठ जी आहे ती सुटणार नाही आहे. अंबाबाईंनी बांधलेली आहे आणि 7 जन्मासाठी तुला माझ्यासोबत राहायचं आहे. तेव्हा अद्वैतला इकडे कला असं बोलल्यावर अद्वैत म्हणतो, नाही, शक्यच नाही आहे, मी तुझ्याशी 7 जन्मासाठी राहणं शक्यच नाही, असं अद्वैत म्हणत असतो. कला म्हणत असते, बघ, तुला जर माझ्यापासून सुटका हवी असेल तर तू मला मदत करशील, अन्यथा तुला माहिती आहे काय होऊ शकतं, मी पण गाठ सोडणार नाही. आणि दोघंजण आता एकमेकांची मदत करू लागतात. अद्वैत म्हणत असतो, आधी माझी गाठ सोड. तेव्हा कला म्हणते, तुला आठवतंय का मागच्या वेळेस रजनी मॅडमनी काय सांगितलं होतं, जर का अंबाबाईनं गाठ बांधलेली असेल तर ती दोघांनी मिळून सोडवली तर ती लवकर सुटली जाणार आहे. हे सगळं अंबाबाईने सांगितलेलं आहे, असं कला सांगत असते. आणि मागच्या वेळेस रजनी मॅडम आपल्याला अशा बोललेल्या होत्या. तर अद्वैत म्हणतो, मला नाही काय आठवत. आणि मग दोघंजण मिळून गाठ सोडतात. कला अद्वैतला म्हणते की आता तुझ्या गळ्यातून काढलेला आहे, आधी पहिला माझा हात सोडव. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, लेडीज फर्स्ट, तू आधी माझा पहिला हात सोडायचा आहे, मग मी तुझा सोडवतो. असं म्हणत दोघंजण एकमेकांचे हात सोडवू लागतात. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की आता नाही, आता बस, आता मी माझा सोडलेला आहे, मी निघालो. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, जरा अति होते हा हे, असं म्हणत मग अद्वैत कलाचाही हात सोडवतो. आणि त्याचवेळी कला अद्वैतला म्हणते की आता काय करायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, चला आता लाईट बघूया काय झालेलं आहे, नक्की काय झालेलं आहे याचा. तेव्हा इकडे कला असं बोलते तेव्हा मात्र अद्वैत म्हणते की गरज काय आहे आपल्याला तिकडे जायची, म्हणजे विचार कर ना तू, कशासाठी जायचं आहे, असं अद्वैतला म्हणत असते. जाण्याआधी अद्वैत टॉर्च घेतो आणि तिथेच मूर्खपणा होतो. कारण अद्वैत लॉकर चेक करतो आणि लॉकर चेक केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की इथे आपला हार आहे तसा आहे. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर याची गरज आहे का. आणि खरं तर या नैनाला पासवर्ड माहिती नव्हता, तिला माहीत नव्हतं की हार हा लॉकरमध्ये ठेवलेला आहे. पण अद्वैतच्या मूर्खपणामुळे नैनाला पासवर्ड समजतो. नैना तिथे दारात उभा राहून हे सर्व पाहत असते. तिला मात्र खूपच आनंद झालेला असतो. चला आता फायनली हे दोघं इथून बाहेर पडले की आपण तो हार ताब्यात घ्यायचा आहे, असं नैनाने ठरवलेलं असतं. अद्वैत आणि कला दोघंही भांडतच निघालेले असतात. कला म्हणत असते, या चांदेकर, भारी वाटत होतं ना, मस्त डान्स करत होतास की. तेव्हा अद्वैत म्हणतो, ऑप्शन नव्हता ना, त्या चोरांनी नाचवलं ना आपल्याला. तेव्हा कला म्हणत असते, हो बरोबर आहे, पण तू डान्स तर भारीच करत होता. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय बडबडतेस हे, बरं चल. आणि मग अद्वैत तिथे जाऊन पाहतो आणि म्हणतो, हा तर स्विच बंद केलेला आहे. तेव्हा कला म्हणते, हो बरोबर आहे चांदेकर, हा स्विच तर बंद केलेला आहे, असं कला म्हणते. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणू लागतो, हो ना. आणि मग दोघंजण तो स्विच ऑन करतात. तेव्हा कला म्हणते, तसं तर चांदेकर काही गरजच नव्हती रे हे सगळं करण्याची, कारण तू तर स्वयंप्रकाशित आहेस ना, तुला काय गरज आहे, तू तर अद्वैत चांदेकर आहे. इकडे नैनाने आता पासवर्ड टाकायला सुरुवात केलेली असते. तिला जे पासवर्ड आठवत आहेत ते कन्फ्युजन झालेलं असतं आणि तिने पासवर्ड ट्राय करत असते. 2 वेळा तर पासवर्डमध्ये एरर येते आणि तिसऱ्या वेळेस ती पासवर्ड टाकते आणि तो जो लॉकर आहे तो ओपन होतो. म्हणजे फायनली तो लॉकर ओपन झालेला असतो आणि नयनाला तो हार दिसलेला असतो. कला आणि अद्वैत इथेच गप्पा मारत बसलेले असतात, एकमेकांची खेचत बसलेले असतात. त्यांना जराही वाटत नाही की आपण पटकन हे काम केलं पाहिजे, वरती गेलं पाहिजे, चोर आहेत का नाही याची खात्री केली पाहिजे, याचीही जाणीव त्या दोघांनाही असते. दोघंजण तिथेच थांबतात, एकमेकांशी भांडत असतात. आणि आता इकडे नैनाच्या हातामध्ये तो हार लागलेला असतो. नैनाने तो हार हातात घेतलेला असतो आणि आता एकदाचा हार आपल्या ताब्यात मिळालेला आहे, आपण इथून निघूया असं तिच्या लक्षात येतं. तेवढ्यातच कला आणि अद्वैत वरती येताना तिला जाणवते, त्यांची हालचाल, त्यांचा आवाज येऊ लागतो आणि तिच्या लक्षात येतं की हे दोघंजण वरती यायला लागलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे नैनाच्या लक्षात येतं, आता जर आपण हे सगळं असंच ठेवलं तर खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहे. असं म्हणत नैना तो हार जो आहे तो पुन्हा लॉकरमध्ये ठेवते. अद्वैत आणि कला रूममध्ये येतात. अद्वैत म्हणत असतो की मी जाऊन बाकीचं बघून येतो, कुठे आहे का, काय चोरी झाली का. तेव्हा कला म्हणते, ते चोर गेले, दरवाजा उघडा होता आणि ते गेलेले आहेत उघड्या दारांनी, तू नको काळजी करू, कारण आत्ता जर तू गेलास तर सगळेजण उठतील आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आबांची झोप मोड होईल, या वयात त्यांना ते सहन होणार नाही, असं कला अद्वैतला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे. आता अद्वैत आणि कला रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात. पुन्हा त्या दोघांचं ते लुटूपुटूचं भांडण असतं, ते सुरूच असतं. ते काही मिटत नसतं, कारण त्यांना त्या भांडणामध्ये जरा जास्तच इंटरेस्ट असतो आणि त्यांचं ते भांडण सुरूच झालेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं
की अद्वैत आणि कला रूममध्ये येतात. कला म्हणत असते की चांदेकर मजा येत होती ना तुला, असं म्हणत त्याला गुदगुली करू लागते. आणि अद्वैत म्हणत असतो, काय मजा येत होती म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे, असं कला बोलत असते. आणि कला म्हणत असते की काहीही झालं तरी चांदेकर तू अशा पद्धतीनं काय रिॲक्ट होतोस रे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणत असते की तसं नाही रे, म्हणजे मला म्हणायचं आहे काय माहिती आहे का चांदेकर, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तुझ्या लक्षात येते का. आणि नैनाच्या लक्षात आल्यामुळं नैना तो जो हार आहे तो तसाच कपाटात ठेवून देते आणि तिथून पळ काढते. नैनाला मात्र गॅरंटीच असते की आपण ह्यात पकडले जाणार, म्हणून तर नैनाने तो हार कपाटात ठेवलेला असतो. परंतु इकडे आता अद्वैत आणि कला रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर अद्वैत पुन्हा तो लॉकर चेक करतो. पुन्हा त्या लॉकरमध्ये काय आहे का ते पाहतो. तेव्हा अद्वैतला तिथे काहीही दिसत नाही. तिथे तो हार आहे तसा दिसतो, कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळं अद्वैत खुश होतो. पुन्हा लॉकर क्लोज करतो आणि पुन्हा झोपायला जातो. परंतु इकडे नैनाने मात्र या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलेलं असतं. कारण अद्वैत आणि कलाने रूम लॉक केलेली नसते, म्हणजे अद्वैत आणि कलाची रूम ही ओपनच ठेवलेली असते. आणि त्यामुळं त्यांच्या बेडरूममध्ये कोणीही कधीही येत असतं. त्यांना मात्र या गोष्टीची जाणीवच नसते. आणि त्याचबरोबर आता ते दोघं झोपी गेले की नैना पुन्हा आत येते आणि पुन्हा ते लॉकर उघडते. लॉकर उघडते, त्यातला तो हार घेते आणि तो हार आता पाहते. तेव्हा ती म्हणते की तिचा प्रॉब्लेम आता सॉल्व झालेला आहे. म्हणजे नैनाने तो हार पकडलेला असतो आणि नैनाने हे सगळं जे केलेलं असतं ते खरंच इतक्या मूर्खपणासाठी केलेलं असतं. तिला या गोष्टीची जाणीवही नसते की आपण याच्यामध्ये अडकलो तर काय होणार आहे. पण एवढं मात्र तिला माहिती असतं की यामध्ये आपण अडकलो जाणारच नाही, यामध्ये अडकले जाणार आहे ती कला. कारण कलाने हे सगळं केलेलं आहे. कलाकडे तो हार ठेवायला दिलेला होता, त्यामुळं याच्यामध्ये कला सापडणार आहे. ही गोष्ट मात्र नैनाला चांगलीच माहिती असते. त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठते, आवरायला घेते आणि तिला काम असतं ते म्हणजे डिझाईन. ते डिझाईन करायला अद्वैतनं तिला सांगितलेलं असतं, त्यामुळं ते डिझाईन तिला बनवायचं असतं. आणि त्यासाठी आता कला उठते आणि कामाला सुरुवात करते. आणि ती लॉकर उघडून पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्या लॉकरमध्ये तो हार नसतो, तर तो हार त्या लॉकरमधून गायब झालेला असतो. आणि मग कला रूममध्ये सगळीकडे शोधाशोध करू लागते. अद्वैत तर रूममध्ये नसतो आणि मग हार कुठं गेला हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला सगळीकडे शोधाशोध करते, हार कुठे आहे म्हणून ती शोधत असते. तिला असं वाटत असतं की अद्वैतने तो हार घेतला असेल, अद्वैतने ठेवला असेल, असं म्हणत तिने त्या हाराची शोधाशोध सुरू केलेली असते. पण तिला हार काही कुठे सापडत नाही. तिला खूप टेन्शन येऊ लागतं, कारण अद्वैत तर रूममध्ये नाही, मग हार कुठं गेलेला आहे हा एकच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तिने विचार करत असते की काही झालं तरी हा हार मला मिळणं गरजेचं आहे. कारण जर हार सापडला नाही तर खूप अवघड होणार आहे, हेही कलाला माहिती असतं. आणि कला त्या हाराची शोधाशोध करत असते. तिला काही करून तो हार शोधणं खूपच गरजेचं वाटत असतं. आणि तिने सगळीकडे घरामध्ये हार शोधत असते, परंतु तिला हार काही कुठे सापडत नाही आणि तिला टेन्शन येतं. आणि त्याचबरोबर तिने आता आबांकडे जाण्याचा निर्णय घेते. परंतु तिला माहिती नसतं की जर तिने आबांकडे गेली तर काय होणार आहे. कारण ही जर गोष्ट सरोजला कळली तर आपण मात्र पूर्णपणे अडकले जाणार आहोत. ही गोष्ट आता कलाला कळलेली असते. कला मात्र हाराची शोधाशोध करत आहे, सगळीकडे शोधत आहे, कुठे मिळतोय का ते पाहत आहे. परंतु कलाला तो हार काही अजूनपर्यंत मिळालेला नसतो आणि कलाला टेन्शन आलेलं असतं. कला खाली येते आणि आबांना म्हणू लागते की आबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा आबा म्हणतात काय झालं. तेव्हा कला म्हणू लागते की आबा, तो अद्वैतने चांदेकरने दिलेला जो हार होता तो सापडत नाही आहे. त्याने तो कपाटात ठेवायला सांगितलेला होता, तो हार कपाटातच ठेवलेला होता, पण आत्ता तो हार मला सापडत नाही. तेव्हा आबा म्हणतात काय बोलतेस तू. तेव्हा तो हार खानदानी हार आहे आणि जर तो हार हरवला तर खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. ही गोष्ट कलाला लक्षात असते, म्हणून तर कलाला आता टेन्शन आलेलं असतं आणि कला त्या हाराची शोधाशोध करत असते. परंतु तो हार कुठे आहे तो काही सापडत नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाने खूप प्रयत्न केलेले असतात, पण तो हार काही तिला मिळत नसतो आणि तिला टेन्शन येत असतं. आबा म्हणतात की तू सगळीकडे पाहिलं का.
तेव्हा कला म्हणते की हो आबा, मी सगळीकडे पाहिलेला आहे, पण तो मला हार कुठे सापडत नाही आहे. चांदेकरने मला डिझाईन करायला सांगितलेलं होतं, म्हणून आज तो मी हार पाहत होते आणि डिझाईन करण्यासाठी घेत होते, पण तो हार मला कुठेच मिळत नाही. तर कला म्हणत असते की हो आबा, मी सगळीकडे पाहिलेला आहे. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत कुठं आहे? तेव्हा कला म्हणते की तो सकाळीच गेलेला आहे. अद्वैत हा घरात नाही आणि आता हारही सापडत नाही. तेव्हा सरोज म्हणते की कसं आहे माहिती आहे का, मला तुझ्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती. मी तुझ्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केलेली नव्हती आणि आत्ता मला आश्चर्य तर अजिबात वाटलेलं नाही, कारण तुझ्याकडून अशी चूक घडू शकते एवढी गॅरंटी मला आहे. पण इकडे नैनाची मात्र वेगळीच बोंब झालेली असते. नैना म्हणत असते की आता ह्या कलाला एवढी घाई करायची काय गरज होती? अजून तो हार मी माझ्या ताब्यात घेतलेला आहे, फक्त त्याची विल्हेवाटी लावलेली नाही. या घराच्या बाहेरही तो हार नेलेला नाही आणि त्याआधीच हिने एवढा मोठा गोंधळ घातलेला आहे. कला मात्र रडत असते आणि सरोज तिच्यावरती आरोप करत असते. सरोज म्हणत असते, तुला माहिती आहे का तू काय केलेलं आहेस ते? आणि हा हार तूच लंपास केलेला असणार आहे हे मला माहिती आहे, हे सरोजचं म्हणणं असतं. आणि सरोज त्याच पद्धतीने बोलत असते आणि इकडे नैनाला मात्र टेन्शन आलेलं असतं, कारण तो हार जर तिच्याकडे सापडला तर खूप अवघड होणार आहे. आता नैना नक्की कोणती खेळी खेळणार? आणि इकडे सरोजने तर आता कलावर हात उचललेला असतो. त्याचवेळी अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत म्हणू लागतो की आई थांब, कारण खरेनं असं काही केलेलं नाही. अद्वैतला पूर्णपणे खात्री असते आणि तो कलाची साथ देऊ लागतो आणि त्याचबरोबर सरोजला तो गप्प करतो. म्हणजे सरोजने कलावरती हात उचललेला तो माघार घ्यायला लावतो. अद्वैतने आता कलाची साथ दिलेली आहे आणि कलाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिलेला आहे. नक्की आता पुढे काय होणार आणि नैनाची चोरी कशी अद्वैत आणि कला पकडणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.